नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच बघा MPSC महाराष्ट्र गट ब राज्यपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 याची आपली ॲडव्हर्टाइज आलेली आहे। बघा एकूण 282 पदांची ॲडव्हर्टाइज आहे। ओके, याची एक्झाम होणार आहे आपली 9 नोव्हेंबर 2025, म्हणजे मोजून आपल्याकडे आता 110 दिवस राहिलेले आहेत। कोणकोणत्या जागा ॲड केल्यात बघा याच्यामध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आपले 3 पदासाठी असतात, PSI, STI आणि ASO। सध्या तरी आपल्या 2 जागांसाठी दिसतात, STI आणि ASO। ASO साठी आहेत 3 पद। ओके, त्यातल्या त्यात कोणासाठी आहेत तर एकूण आरक्षित एकच पद आहे आणि अराखीव 2 अशी 3। सो याचा अर्थ असा नाही की पुढे पद ॲड होणार नाहीत। सो ह्याच्यामध्ये पद ही प्रिलिम झाल्यानंतर ॲड होणार आहे। सो अजिबात डिमोटिवेट होऊ नका की याच्यामध्ये पद ॲड होणार नाही। सो आता सध्या तरी 3 पद आहेत। प्रिलिम एक्झाम झाल्यानंतर याच्यामध्ये पद काय होतील, ॲड होतील। 3 पद अशी। पुढे राज्यकर निरीक्षक भरभरून अशी पद आलेली आहेत। किती आहेत, 279 पद आहेत। बघा भरपूर आहेत पद, म्हणजे 2024च्या एक्झाम मध्ये पण एवढी पद नव्हती, एवढी पद ह्या वर्षी आलेली आहेत। त्याच्यामध्ये एकूण 279 पद आहेत। बघा सर्वसाधारण साठी 181 आणि महिलांसाठी आहेत 84 आणि खेळाडूंसाठी आहेत 14 असे टोटल 279। आणि इथे सरप्राइजिंग हे आहे की PSIच्या जागा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटत नाहीत। याचा रिझन मागे एक असंही असू शकतो आयोगाचं की मुलांना थोडंसं काय करायचं, एक घाबरवायचं की मुलं थोडेसे डिमोटिवेट होणार आहेत की PSIच्या जागा नाही आहेत, मुलं अभ्यास करणार नाही आहेत। ओके, सो ज्यांना खरंच पोस्ट हवे PSIच्या जागे 100% येणार आहेत। लक्षात ठेवा, प्रिलिम्स एक्झाम झाल्यानंतर आणि प्रिलिमचा रिझल्ट येण्याच्या अगोदर। ओके, प्रिलिम एक्झाम झाल्यानंतर आणि प्रिलिमची एक्झाम रिझल्ट यायच्या अगोदर PSIच्या जागा मी सांगतो तुम्हाला एक 200+ जागा ऍड नक्कीच ह्याच्यामध्ये होऊ शकतं। सो अभ्यास चालू राहू द्या। बघा अर्ज करण्याची कालावधी किती दिलेला आहे, 1 ऑगस्टला आपले चालू होणार। आज आहे 29 तारीख। ओके, 1 ऑगस्ट 2025 14 म्हणजे 2 वाजल्यापासून, आणि शेवटची तारीख आहे 21 ऑगस्ट 2025 म्हणजे एक 12 वाजेपर्यंत तुमचं काय नाही अर्ज कालावधी चालू राहणार आहे। अजिबात घाई करू नका, एक 4-5 दिवस जाऊ द्या। आयोगाची काही म्हणतात ना सूचना वगैरे आल्या तर त्याचं पालन करा, म्हणजे लगेच तुटून पडू नका। ओके, सो एक 7-8 दिवसाचा कालावधी जाऊ द्या। आपल्याकडे इनफ 21 दिवस आहेत। जास्त डिले पण करायचं नाही, 15 तारखेपर्यंत जायचं नाही, कारण का नंतर साईट जाम होण्याची शक्यता काय असते, जास्त असते। आणि सुरुवातीला पण जायचं नाही, कारण का औषध भरपूर असतात इथे। ओके, सो ते अगोदर फॉर्म भरतात। सो आपण फॉर्म कधी भरायचे, एक 7 तारखेनंतर तुम्ही काय करू शकता, फॉर्मला जाऊ शकता। शेवटचे दिनांक आहे 21 तारीख। जर ऑफलाईन तुम्ही जर फॉर्म भरणार असाल किंवा चलन भरणार असाल तर तुम्हाला 25 तारखेपर्यंत काय त्याची अवधी दिलेली आहे। ओके, पदसंख्या याच्यामध्ये ऍड होणार, नक्कीच होणार आहेत। लक्षात ठेवा। आणखी एक महत्त्वाचं आहे, तुम्ही जर OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 2025 आणि 26चं काय द्यावं लागणार आहे, नॉन क्रिमिनल द्यावं लागणार आहे। लक्षात ठेवा, 2025 आणि 26। अदरवाईज तुम्ही ओपन मध्ये काय द्याल, गणलं जाईल, तुम्हाला आरक्षण दिलं जाणार नाही, आरक्षणाचा फायदा मिळणार नाहीये। सो लक्षात ठेवा, खेळाडू आरक्षण वगैरे तुम्ही वाचून घ्या। याची प्रवेश फी आपली एक्झाम फी असेल आय थिंक 394 आणि ओपन साठी 594 मे बी असावी। आपली पूर्व परीक्षा किती मार्काची असते, 100 मार्काची असते। ओके, धन्यवाद।